काल सत्याचा मोर्चा पार पडल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनमध्ये बैठक। आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। विनापरवानगी सत्याचा मोर्चा काढल्यानं आयोजकांना भोवलं। मोर्चाच्या आयोजकांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल। प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका। कालच्या मोर्चानंतर आम्हाला अजितदादा आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षातून फोन। रोहित पवारांचं वक्तव्य, मतदार यादीमध्ये घोळ झाल्यामुळे भाजप आम्हाला अडचणीत आणेल असं नेत्यांनी म्हटल्याचा रोहित पवारांचा दावा। उद्धव ठाकरेंचा 5 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर धाराशिवसह मराठवाडा दौरा। सरकारने जाहीर केलेली मदत मिळाली की नाही, करणार आढावा आणि पंचनामा। निवडणुकांच्या संभाव्य तारखा वळसे पाटलांनी केल्या जाहीर। महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारीला होणार। कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या वळसे पाटलांच्या सूचना। शिवसैनिकांना त्रास दिल्यास सहन करणार नाही, शंभूराज देसाईंचा शिवेंद्रराजे भोसलेंना इशारा। कमी लेखलं जात असेल तर स्वबळाची ताकद दाखवू, देसाईंचा सज्जड इशारा। विखे पाटील बिंडोक माणूस, लक्ष्मण हाके यांची राधाकृष्ण विखे पाटलांवर जहरी टीका। तर विखे पाटलांचा आणि त्यांच्या घराचा आरक्षणाशी कुठलाही संबंध नाही, हाकेंचा हल्लाबोल। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर जैन बोर्डिंग उद्यापासून पुन्हा सुरू होणार। मोहोळ आणि धनगेकर यांच्या वादानंतर अखेर बोर्डिंग सुरू होणार। पुण्यातील बंद गार्डन मेट्रो स्टेशन जवळ अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीची कार्तिकी एकादशीची शासकीय पूजा संपन्न। नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर हे दाम्पत्य बनलं मानाचे वारकरी। महिला क्रिकेट विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये आज महामुकाबला। विश्वचषक जिंकून भारतीय महिला संघानं इतिहास रचावा, भारतीय क्रिकेट रसिकांची अपेक्षा। आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया T20 मालिकेतील तिसरा सामना आज रंगणार। मालिकेत टीम इंडिया 0-1 न पिछाडीवर। जी आहे ती नवी मुंबईमध्ये दाखल झालेली आहे, मैदानाजवळ दाखल झालेली आहे। आमचे प्रतिनिधी संकेत सध्या आपल्या सोबत त्यांच्याकडे जाऊया। संकेत, भारतीय टीम आता दाखल झालेली आहे। स्टेडियम परिसरात मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे एक मात्र नक्की की सामन्यावरती आता पावसाचं सावट आहे। आणि भारताची टीम आहे ती कोर्टयार्ड हॉटेलमध्ये आहे, तिथेही देखील ताफा बाहेर येऊन लागलेला आहे। तर थोड्या क्षणात भारतीय संघ देखील बाहेर येईल, बसमध्ये बसेल आणि भारतीय संघाचा ताफा देखील स्टेडियमच्या दिशेने रवाना होईल। संकेत, काय नेमका उत्साह बघायला मिळतोय? खरं तर मुसळधार पाऊस दिसतोय तरी सुद्धा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय। तुफान 11 वाजता इकडे आलो, 11 साडेदहा 11च्या दरम्यान कोणीही नव्हतं इकडे, पण आता तुम्ही दृश्यात पाहताय की तुफान गर्दी झाली आहे। म्हणजे काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की वुमेन्स टीमच्या मॅचेसला गर्दी व्हायची नाही आणि पुरुषांच्या ज्या मॅचेस असायच्या पुरुष संघाच्या तुफान गर्दी असायची, पण या वेळेला महिलांच्या या फायनलसाठी देखील खूप अक्षरशः राज्यभरातून नाही तर देशभरातून लोक इथे दाखल झालेले आहेत। संकेत, सगळ्या भारतीयांच्या नजरा खरं तर आपल्या महिला खेळाडू कसं प्रदर्शन करतील, कशा प्रकारे कप आपल्याकडे येईल यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कशा प्रकारे आजची रणनीती असू शकते, कशा प्रकारे आजची मॅच असू शकते? आता पाहायला गेलं तर आता पाऊस पडलाय, त्यामुळे आता टॉस कधी होतो आणि मॅच कधी सुरू होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आता एकंदरीत पाऊस सुरू झाला, त्यामुळे पिच जरी त्यांनी सेफ ठेवला तरी ग्राउंड हे ओलं झालेलं असणार। त्यामुळे आता कोणता संघ चेस करण्याच्या भूमिकेत आहे ते आधी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आपल्यासाठी।
पण यात अजून एक गोष्ट अशी सुद्धा आहे की समजा आता पाऊस झाला आणि मॅच झालीच नाही तर उद्याचा दिवस हा रिझर्व्ह म्हणून ठेवण्यात आलाय. आजची मॅच उद्या होईल. संकेत, चाहत्यांमध्ये काय त्याचा परिणाम दिसतोय किंवा कशा पद्धतीने चाहते त्या ठिकाणी आपल्या टीमला चीअर करण्यासाठी जमलेले आहेत? चाहते इथे आलेत आणि ते आल्यापासून चक दे इंडियाच्या घोषणा सुरू आहेत आणि तुफान चेअरिंग सुरू आहे. चाहत्यांचं एकच म्हणणं आहे, आपण ऑस्ट्रेलियाला हरवलेलं आहे, त्याच्यामुळे 99% आपण हा सामना जिंकलेलो आहे. त्यांचं असं आहे की जमीमा असेल किंवा स्मृती असेल यांनी फक्त चांगलं परफॉर्म करावं. बॅटिंग साईड आपली चांगली आहे, एकदा बॅटिंग आपली सेट झाली की आपण फायनल आरामात जिंकतो, हे चाहत्यांचं म्हणणं आहे. अगदी. संकेत, आजूबाजूच्या काही चाहत्यांशी संवाद साधता येईल? मी पकडतो वाटलं. आता मुसळधार पाऊस आणि पोलीस मुवमेंट खूप जास्त आहे, त्यामुळे सध्या तरी आपल्याला चाहत्यांशी संवाद साधता येणार नाही. एकदा पोलीस मुवमेंटकडची थोडीशी ढिली झाली की आपण नक्कीच संवाद साधू. आपण पाहतोय भारताची टीम दाखल झालेली आहे. अमित, भारताची टीम आता हळूहळू दाखल होते बसमध्ये. अगदी. चाहत्यांना पुन्हा आपण सगळ्या क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा सांगूया, आपली जी टीम आहे ती आज इतिहास रचणार अशी सगळ्यांची खरं तर अपेक्षा आहे. आता टीम मैदानाजवळ दाखल झालेली आपल्याला बघायला मिळते. आज नवी मुंबईतल्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये महिला वन डे विश्वकप 2025 याचा फायनल सामना रंगतोय. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सामना रंगतोय. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा ज्या लागलेल्या आहेत, विश्वचषक कसा आपल्याकडे येईल याकडे सगळ्या भारतीयांच्या खरं तर नजरा बघायला मिळत आहेत. मुंबईमध्ये खरं तर कालपासूनच पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली. आज सकाळपासूनच पाऊस आपल्याला बघायला मिळतो, तरी सुद्धा चाहत्यांचा उत्साह काही कमी झालेला आपल्याला दिसत नाहीये. महिला क्रिकेट संघ आज इतिहास रचणार का? प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या मनामध्ये हा प्रश्न आज बघायला मिळतोय. अजून सुद्धा मुसळधार पाऊस पडतो तरी सुद्धा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला दाखल झालेला बघायला मिळतो. आपल्या लाडक्या खेळाडूंना बघण्यासाठी, चीअर करण्यासाठी हे सगळे चाहते जमा झालेले आहेत. पोलीस बंदोबस्त सुद्धा बघायला मिळतोय. मात्र आज आपली टीम कशा पद्धतीने खेळणार, कसा विजय मिळवणार, रणनीती कशी असणार, असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्या चाहत्यांच्या मनामध्ये बघायला मिळत आहेत. चक दे इंडियाच्या घोषणा बघायला मिळत आहेत. दक्षिण आफ्रिका यांचा सुद्धा संघ चांगला आहे. कशा पद्धतीने खेळली जाते, टॉस कोण जिंकतं, आपली रणनीती काय असणार, असे अनेक प्रश्न सगळ्या क्रिकेट रसिकांच्या मनात आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे आज नेमका सामना कसा होतो याकडे सगळ्या क्रिकेट विश्वाचं खरं तर लक्ष असणार आहे. कालच्या मोर्चानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. कालच्या मोर्चानंतर आम्हाला अजितदादा आणि एकनाथ शिंदेच्या पक्षातून फोन आलेत. मोर्चानंतर आम्हाला टेन्शन आलंय असं ते म्हणत असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. आमच्या मतदारसंघातील मतदार यादीमध्ये घोळ झाल्यामुळे भाजप आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अडचणीत आणेल असा दावा राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील नेत्यांनी केलाय, असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. तर भाजपाची प्रवृत्ती कधीही मित्रपक्षाला मोठं करण्याची नव्हती, मित्रपक्षाला संपवण्याचीच भाजपाची प्रवृत्ती, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे. भाजप आम्हाला अडचणीत आणणार असल्याचं नेत्यांनी सांगितल्याचं रोहित पवारांनी सांगितलेलं आहे. आमदार रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य बघायला मिळत आहे. मित्रपक्षाला संपवण्याची भाजपाची वृत्ती आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. मोर्चानंतर शिवसेना एनसीपीच्या नेत्यांना टेन्शन आल्याचं रोहित पवारांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. काल आपण बघितलं, सत्याचा मोर्चा पार पडला आणि या मोर्चानंतर आमदार रोहित पवारांनी दावा केलाय. तो मोर्चा इतका मोठा झाला, तो झाल्यानंतर आम्हाला अजितदादांच्या पक्षातले काही लोकांचे फोन यायला सुरुवात झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा 1-2 फोन आमच्या काही पदाधिकाऱ्यांना आले आणि ते काय म्हणतात की आता आम्हालाच टेन्शन आलंय. आमदारकी उचलून सगळं गारगार वाटत होतं, पण आता परिस्थिती अशी आहे की आमच्याच मतदारसंघामध्ये हे मतदारचा घोळ, नाही तर मतदार यादीचा घोळ, नाही तर मतदार चोरी झाल्यामुळे आम्हाला आता आमच्या लोकल बॉडी इलेक्शनला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेला भाजप नक्कीच काही ना काहीतरी अडचणीत आणेल अशी भूमिका आता हे सगळे मित्रपक्ष घ्यायला लागले. त्यामुळे भाजपची प्रवृत्ती कधी पण मित्रपक्षाला मोठं करण्याची नसती, मित्रपक्षाला संपवण्याचीच असते. तर मुंबईत काल मविया आणि मनसेकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती. त्यामुळे विना परवानगी मोर्चा काढणं आयोजकांना भोवलंय. तर मोर्चाच्या आयोजकांवरती मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. दरम्यान आम्ही आंदोलन केलं, आमच्यावरती गुन्हा दाखल केला, पण भाजपानंही आंदोलन केलं, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला का असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी केला आहे.